राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। सध्या मी अंबरनाथ शहरामध्ये आहे। या ठिकाणी कष्टकरी दलित संघटनेमार्फत विविध कार्ड दिलेले आहेत। काय आपले जे महिला पदाधिकारी आपण त्यांच्याशी संवाद साधतो। ताई, काय सांगाल, कसलं कार्ड आहे? हे कामगार कार्ड आहे। त्याच्यापासून फायदा काय होतो? जे सरकारकडे जे सुविधा येणार ते आम्हाला हे कार्डाच्या निमित्ताने मिळणार। सर काय बोलताल, काय नियोजन होतं आजचं आणि इथून पुढे तुमचं नियोजन काय राहील संघटनेच्या बाबतीत? कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं आज बुधवार दिनांक 30/7/2025 रोजी संबोधी बुद्ध विहार हाऊसिंग बोर्डाच्या जवळ KB रोड अंबरनाथ पश्चिम येथे आदिवासी बांधवांचा मेळावा आणि नाका कामगारांना ओळखपत्र वाटप, त्याचप्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांचं नियुक्तीपत्र असा संयुक्तिक कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता। ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही अजेंडामध्ये जो उल्लेख केला होता की आजचा हा आम्ही आदिवासी जो मेळावा बांधवांचा जो बोलवलेला आहे, याचा उद्देश काय, याचा हेतू काय, आमच्या तळागाळातला आदिवासी बांधव जो विविध शासकीय योजना असतील, त्यांचे मूलभूत हक्क असतील, मूलभूत अधिकार असतील, विविध समस्या असतील, त्यांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा उपक्रम हाती घेतलेला आहे। येत्या काही दिवसामध्ये जे आदिवासी बांधव ज्यांना जातीचा दाखला काढायचा असेल, ज्यांना उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, आदिवासी रहिवासी दाखला काढायचा असेल, म्हणजे हे सर्व सर तुम्ही इथंच करून देणार, म्हणजे कुणाला तहसीलला वगैरे जायची गरज नाही? आम्ही यादी बनवणार, यादी बनवल्यानंतर तहसीलदारांना ती यादी सबमिट करणार आणि त्यांच्या मार्फत एक मध्यवर्ती ठिकाणी किंवा तहसील कार्यालयामध्ये आम्ही एक शिबिर बोलवणार आणि त्या शिबिरामध्ये सगळ्यांचे फॉर्मची पूर्तता करणार आणि तिथं दाखले वाटप करणार। हा एक आमचा आजच्या मेळाव्याच्या पाठीमागचा उद्देश। दुसरा उद्देश की या ठिकाणी आमचे नाका कामगार जे आहेत विविध ठिकाणी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी काम करतायत। अंबरनाथमध्ये आहेत, डोंबिवलीमध्ये आहेत, कल्याणमध्ये आहेत, आंबिवलीमध्ये, सगळ्या प्रत्येक ठिकाणी जे जे नाका कामगारमध्ये महिला असतील अशा नाका कामगारांना आम्ही 35 महिला कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे ओळखपत्र आहे त्याचा लाभ काय त्याची माहिती दिली आणि 35 लाभधारकांना आम्ही कार्ड वाटप केलं। त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा येत्या पुढील महिन्यात येतो आहे, परंतु त्या दिवशी आमच्या हिंदू धर्माप्रमाणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम रक्षाबंधन आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी बांधवांना महिलांना माझं सांगणं होतं की त्या दिवशी आपल्या भावांना आपल्या मिरवणुकीमध्येच येऊन आपण राखी बांधावी आणि आपल्या 9 ऑगस्टच्या आपल्या क्रांतिकारकाच्या मिरवणुकीमध्ये आपला जो दिवस जो साजरा आपण करतोय अति उत्साहानं तो आपल्याला साजरा करायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून काही आम्ही पदाधिकारी जे संघटनेमध्ये काम करू इच्छितात त्यांना आम्ही नियुक्तीपत्र दिलेलं आहे, त्यांचाही आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, त्यांचाही सत्कार केलेला आहे। असा छोटेखानी पद्धतीनं आजचा आम्ही मेळावा यशस्वी केलेला आहे। आणि जे दिले हे कार्डचे फायदे नेमके काय काय होणार आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। म्हणजे जे कार्ड दिले ना, कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या लॉकडाऊन पासून, जेव्हा लॉकडाऊन झाला त्या लॉकडाऊन मध्ये काही कामगारांनी जे कार्ड बनवले होते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये 5-5 हजार रुपये सरकारने टाकले। त्या पैसे आल्यामुळे जे नाका कामगार आहेत त्यांना माहिती झाली की अरे बाबा सरकार काहीतरी आपल्याला देतोय, म्हणून आपण सरकारकडे आपलं कार्ड नाव नोंद केलं पाहिजे आणि कार्ड काढला पाहिजे। म्हणजे जे योजना आहेत ते सर्वसामान्य जनतेला माहित नाहीत, ते तुमच्या संस्थेतर्फे माहित पण करून देतात तुम्ही आणि त्यांना त्याचा लाभ पण करून देतात। बरोबर। तर आम्ही गेल्या 2020 पासून जवळजवळ 1200 कामगारांना नोंदीत करून घेतल्यात आणि त्यांना जे जे शासनाकडून लाभ मिळणार आहे ते आम्ही मिळवून दिलेले आहेत। आणि आता पण आमच्या संघटनेचे ठाणे जिल्ह्याचे सचिव मोरे साहेब यांनी जो कल्याण, उल्हासनगर, आंबिवली या भागातून काही कामगारांना नोंदीत करून घेऊन
आणि त्यांना आज आम्ही कार्ड वाटप केलेले आहेत. तर त्यांना आता सुरुवातीलाच जे लाभ भेटणार आहे ते संच भेटणार आहे की एक किट असतो कामगाराचा आणि भांडे किचन ते आम्ही त्यांना मिळवून देणार आहे. आणि ऑगस्ट संपल्यानंतर त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणजे कामगाराच्या मुलाला शिक्षणासाठी जो मानधन मिळालेला असतो देतात सरकार ते आम्ही त्यांना मिळवून देणार आहे. साधारणतः किती असते शिष्यवृत्ती, काय आयडिया आहे? बघा, 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये, 7वी ते 10वी पर्यंत 5,000 आहे, 10वी 12वीला 10,000 रुपये आणि 12वीच्या पुढे जो शिक्षण करणारा असेल त्याला 1,00,000 रुपये निधी शासनाकडून आम्ही मिळवून देऊ.